एका राजाच्या मनात कोणत्या तरी गोष्टीला घेऊन एवढा राग भरला की तो दररोज एका नवीन मुलीशी लग्न करत होता आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी त्या मुलीला तो फाशीवर देत होता। त्या राजाचा वजीर त्याच्या या सवयीला खूप वैतागला होता। एके दिवशी त्या राजाने एका मुलीशी लग्न केलं, तिला एक रात्र ठेवलं आणि सकाळी सैनिकांना तिला मारायला सांगितलं। गावातील लोक त्या मुलीचा मृतदेह घेऊन वजीरच्या घरी आले आणि म्हणाले, आम्हाला न्याय हवा आहे, आमच्या मुलींचा काय दोष असतो, त्यामुळे राजा त्यांना निर्दयीपणे मारून टाकतो। वजीरलाही त्याचं बोलणं ऐकून दुःख होतं, पण वजीर बिचारा काय करणार, तो प्रत्येक गोष्ट राजाला समजून सांगत होता, पण राजा वजीरचं बोलणं ऐकत नव्हता। गावातील लोक त्यांचे डोकं जमिनीवर आदळून रडत होते आणि त्यांची तक्रार वजीरला सांगू लागले। त्या वजीरला एक सुंदर मुलगी होती, ती तिच्या वडिलांजवळ थांबून गावातील लोकांच्या तक्रारी ऐकत होती। वजीरची मुलगी अतिशय सुंदर आणि हुशार होती। ती तिच्या वडिलांना म्हणाली, मला राजासोबत लग्न करायचं आहे। वजीर म्हणाला, तुला माहित आहे तो निर्दयी माणूस तुला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मारून टाकेल, तुला तरी त्याच्याशी लग्न करायचं आहे। मुलगी म्हणाली, बाबा लोक काय म्हणतील, वजीर स्वतःच्या मुलीला जपून ठेवतो आणि लोकांच्या मुलींवर अत्याचार होऊ देतो, त्यामुळे तुम्ही लोकांना सांगू शकाल, जिथे दुसऱ्यांच्या मुलीचे प्राण तुम्ही वाचवू शकले नाही तिथे स्वतःच्या मुलीला तुम्ही वाचवू शकला नाही, त्यामुळे बाबा तुम्ही माझं लग्न तुम्ही त्याच्याशी करा, तसेही जीवन आणि मृत्यू देवाच्या हातात आहे। वजीर त्याच्या मुलीवर खूप प्रेम करत होता, पण मुलगी त्याला हे सर्व करायला हतबल करते, त्यामुळे वजीर राजासोबत त्याच्या मुलीचं लग्न करायला तयार होतो। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पुढे काय होतं हे जाणून घेऊया। राजा असं का करत होता? अगोदर त्या राजाची एक राणी होती, तो त्याच्या पत्नीवर खूप प्रेम करत होता। एके दिवशी राजा बेडरूम मध्ये एका शिपाई सोबत त्याच्या पत्नीला मस्करी करताना पाहतो, पण ज्या अवस्थेत तो त्याच्या पत्नीला शिपाई सोबत पाहतो त्याच अवस्थेत तो त्याची पत्नी आणि शिपाईची एक फोटो काढतो, फोटोची फ्रेम बनवून घेतो, ती फ्रेम त्याच्या रूम मध्ये लावतो, जेणेकरून त्याच्या पत्नीचे गैरवागणे त्याच्या समोर राहावं, त्याला सतत जाणवत राहावं स्त्री किती वाईट असते। राजाच्या मनात याच कारणानं स्त्रियांबद्दल अतिशय राग निर्माण झाला। या कारणाने त्याला इतर स्त्रिया सारख्या वाटत होत्या, त्यामुळे राजा ज्या मुलीशी लग्न करायचा तिला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फाशी द्यायचा। हाच विचार करून त्याच्या आयुष्यात कोणती स्त्री कधीच त्याला फसवू शकणार नाही। राजाला त्याच्या वजीरने खूप समजावले, परंतु राजाने ऐकले नाही। आता आपण जाऊया वजीरकडे, जो त्याच्या मुलीचं लग्न राजासोबत करायला होकार देतो। वजीर हतबल होऊन राजाजवळ येऊन म्हणतो, महाराज माझ्या मुलीला तुमच्याशी लग्न करायचं आहे। राजा चकित होऊन म्हणतो, तुझ्या मुलीला माहित नाही का, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तिला फाशीवर देऊ। वजीर त्याच्या डोळ्यात अश्रू आणत म्हणाला, माझी मुलगी हट्ट करत आहे। राजा म्हणाला, जर तुझी मुलगी हट्ट करत असेल आणि तुला तिचा हट्ट पूर्ण करायचा असेल तर लग्नाची तयारी सुरू कर। दुसऱ्या दिवशी वजीरची मुलगी आणि राजाचं लग्न होतं। वजीरची मुलगी आता राजाची राणी झाली होती। राजा जेव्हा लग्नाच्या पहिल्या रात्री वजीरच्या मुलीला पाहतो तर तिच्याकडे पाहतच राहतो। राजा तिचं कौतुक करणार होता, तेव्हाच त्याच्या रूममध्ये असलेल्या त्याच्या पत्नीच्या फोटोकडे राजाचं लक्ष जातं। तेव्हा राजाला स्त्रिया धोकेबाज असतात हे लक्षात येतं। राजा रागात म्हणतो, तुम्ही माझ्या वजीरची मुलगी आहेत, तुम्ही माझ्याशी लग्न करण्याचा मूर्खपणा का केला? हे माहीत असूनही उद्या सकाळी आम्ही तुला मारून टाकणार आहोत। राणी खूप आदराने म्हणाली, महाराज हा निर्णय देवाचा आहे, देवाचा निर्णय मला मान्य आहे। राजा म्हणाला, तुला सकाळी काय होणार आहे हे माहीत आहे का? राणी म्हणाली, हो मला माहीत आहे, माझ्या शरीरातून सकाळी प्राण निघून जाईल, पण त्या अगोदर एक रात्र आहे माझ्याकडे। प्रेमातील खरेपणा प्रामाणिकपणा हेच महत्वाचं असते। राजा म्हणाला, तुझ्या या गोड बोलण्याचा माझ्या मनावर काही परिणाम होणार नाही। राणी म्हणाली, मी एका रात्रीसाठी तुमची पत्नी आहे, पत्नी या नात्याने मला हे बोलण्याचा हक्क आहे, त्यामुळे तुम्ही एवढं राग का करत आहात? एका रात्रीसाठी शांत राहा। राजा थोडा शांत होतो। राणी म्हणाली, तुमचा राग जाईल यासाठी मी तुम्हाला काय ऐकवू? गझल ऐकता, शेर ऐकता, का एखादी घटना ऐकता, का गाणं ऐकता? राजा म्हणाला, एक रात्रीसाठी तू माझी पत्नी आहेस, त्या नात्याने तुला पूर्ण हक्क आहे, चल तू एखादी सत्य घटना मला ऐकव।
त्यानंतर राणी खूप आदराने राजाला शरबतचा ग्लास देते. त्यानंतर सत्य घटना सांगायला सुरुवात करते. जावेद नावाचा एक व्यक्ती होता. त्याच्या घरात त्याची पत्नी, एक तरुण मुलगी आणि 3 लहान मुलं होते. एके दिवशी प्रवास करत जावेदला दुसऱ्या गावी जायचं होतं. प्रवास दूरचा होता, त्यामुळे तो त्याच्या कुटुंबियांना भेटून जातो. जाताना त्याची मुलगी जावेदला खजूर देते आणि म्हणते, बाबा, दूरचा प्रवास आहे, भूक लागली तर रस्त्यात खाऊन घ्या. तो प्रवास करून थकतो तेव्हा रस्त्यात त्याला एक तळं दिसतं. तळं खूप खाली असते. तो तळ्याजवळ येतो, विचार करतो, इथे बसून खजूर खातो, पाणी पण पितो. जावेद तिथे तळ्याजवळ बसून खजूर खातो. खजूरच्या बिया तळ्यात फेकतो तेव्हा तळ्यातील पाणी आटून जाते. तळ्यातून एक जिन बाहेर येतो. त्या जिनच्या हातात खूप मोठी तलवार असते. जावेद बिचारा जिनकडे पाहून घाबरतो. तेव्हा जिन जावेदला म्हणतो, मी आता तुला मारून टाकतो, मरण्यासाठी तयार हो. जावेद म्हणतो, माझा दोष काय आहे, मी काय केलं आहे? जिन म्हणाला, मूर्ख माणसा, तू खजूर खाऊन त्याच्या बिया तळ्यात टाकल्या आहेस. त्या बिया माझ्या निरागस मुलांच्या घशात अडकल्या आहेत, त्यामुळे ते मेले आहे. जावेद म्हणाला, पण मला तुमचे मूल दिसत नाहीत. तेव्हा जिन रागात म्हणाला, आम्ही जिन माणसांना दिसत नसतो. जावेद बिचारा रडत म्हणाला, यात माझा काय दोष? तेव्हा जिन म्हणाला, आता स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करू नकोस. जावेद म्हणाला, हा जर माझा गुन्हा असेल तर हा गुन्हा नकळत झाला आहे. जिन म्हणाला, नकळत केला असेल अथवा जाणून बुजून, गुन्हा हा गुन्हा असतो. मला माझ्या मुलाच्या खुनाचा बदला घ्यायचा आहे. खुनाचा बदला खून हाच न्याय आहे. जावेद बिचारा हतबल होऊन घाबरत म्हणाला, मला मारण्याने तुझा बदला पूर्ण होत असेल तर मला मान्य आहे, पण माझी एक अट आहे. जिन म्हणाला, काय अट आहे? जावेद म्हणाला, मृत्यूनंतर मातीचं ओझं तर उचलू शकतो मी, पण लोकांचं कर्ज मला द्यायचं आहे. ते ओझं मी नाही उचलू शकत. हे बघ, लोकांचं सामान आणि जबाबदारी आहे, त्या लोकांना मला परत करायचं आहे. माझी एक तरुण मुलगी आहे, तिचं मला लग्न करायचं आहे. मला हे कर्ज फेडण्यासाठी वेळ दे, जेणेकरून मी तुझा बदला घेण्यायोग्य होईल. तू तुझा बदला घेऊ शकेल. जिन म्हणाला, जीव वाचवण्यासाठी योग्य कल्पना सुचवली आहेस. जावेद म्हणाला, ठीक आहे, तू मला आत्ता मारून टाक, मी तुला प्रत्येक क्षणी हाच प्रश्न विचारेल. राणी ही सत्य घटना सांगत असते. तेव्हा सकाळची आरतीची वेळ होते. राणी शांत होते. राजा म्हणतो, तू सांगायची का थांबली आहे? आता मला सांग, जिनने जावेदला मारून टाकले का? राणी म्हणाली, रात्र संपली, गोष्ट संपली, आता सकाळ झाली आहे, माझ्या मृत्यूची वेळ आली आहे. राजा म्हणाला, त्या अगोदर मला सांग, त्या जिनने जावेदला मारले का सोडून दिले? राणी म्हणाली, गोष्ट खूप मोठी आहे, ती गोष्ट पूर्ण सांगायला माझ्याकडे पुरेसा वेळ नाही, आत्ता वेळ संपली आहे. राजा म्हणाला, मी वेळेला थांबवून ठेवेल. राणी म्हणाली, महाराज, वेळ कोणासाठी कधी थांबली आहे का? राजा म्हणाला, मी तुला अजून एक रात्रीचा वेळ देतो, आता तू सांग पुढं काय झालं. राणी म्हणाली, नाही, प्राणात अशा गोष्टी रात्री सांगितल्या जातात. आता सकाळ झाली आहे, तुम्हाला तुम्ही ठरवलेल्या गोष्टींना पूर्वत्वाला न्यावं लागेल. तेव्हा राजा म्हणाला, मी तुला 1 दिवस आणि 1 रात्रीचं आयुष्य देत आहे. राणी देवाला प्रार्थना करत होती. तेव्हा राजा विचार करत होता, कित्येक मुली माझ्यासोबत लग्न करून आल्या, सर्वांच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती, पण हिच्या चेहऱ्यावर भीती का दिसत नाही? ही मला घाबरत का नसेल? मला असं गोष्ट सांगत आहे जसं हिला आयुष्यभर माझ्यासोबत राहायचं आहे. असो, ही सांगते ती गोष्ट मला खूप प्रेरणादायी वाटली. राजा राणीकडे पाहत होता आणि तिच्याबद्दल विचार करत होता. राजाचं लक्ष अचानक त्याच्या पत्नीच्या फोटोवर जाते. तेव्हा राजा परत रागात येतो. तो रागात रूममधून बाहेर निघून जातो. दिवसभर तो कामात व्यस्त असतो. तिकडे राणी देवाला प्रार्थना करत असते, देवा, तुम्हीच राजाला समजावून सांगा, त्याने लोकांच्या मुलींना मारू नये. तेव्हा रात्र होते. तेव्हा राजा त्याच्या रूममध्ये येतो. राणी राजाचे हात धुते, त्यांचे शूज काढते आणि त्यांना जेवण वाढते. राजा म्हणतो, हे नोकरांचे काम आहे, तुम्ही हे काम का करत आहात? राणी म्हणाली, नाही, माझे मालक, हे पत्नीचं कर्तव्य आहे, तिने आपल्या पतीची काळजी घ्यावी. राजा म्हणाला, तू एका रात्रीची पत्नी आहेस,
त्यानंतर काम घरातील नोकरांना करायचे आहे. राणी म्हणाली, ही एकच रात्र मला तुमची सेवा करण्याची संधी द्या, ज्यामुळे मारताना माझ्या मनावर ओझं नसावं. मी माझ्या पतीची सेवा केली नाही. हे ऐकून राजाच्या मनाला आनंद झाला. नंतर राजाला त्याच्या पत्नीचं वागणं आठवलं, ज्यामुळे राजा रागात आला. फालतू बोलू नकोस, मला राहिलेली गोष्ट सांग. राणी राहिलेली गोष्ट सांगू लागते. जिन म्हणाला, जर मी तुला मुदत दिली तर तू परत येशील का? जावेद म्हणाला, हो, मी माझं कर्ज फेडून परत इथे नक्की येतो. जिन म्हणाला, घे देवाची शपथ. जावेद म्हणाला, मी देवाची शपथ घेऊन सांगतो, मी माझं काम पूर्ण करून इथे परत नक्की येईल. जिन म्हणाला, ठीक आहे, मी तुला 50 दिवसांची मुदत देतो. 50 दिवसानंतर तुला स्वतःहून इथे परत यायचं आहे, स्वतःचा जीव देण्यासाठी. त्यानंतर जावेद लोकांचे सामान लोकांच्या घरी पोहोचून त्याच्या घरी 20 दिवसानंतर परत येतो. जावेदचे मुलं त्यांच्या वडिलांना 20 दिवसानंतर घरी आलेलं पाहून खूप खुश होतात. त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर पण चमक दिसत होती. पत्नी म्हणाली, तुम्ही थकले असाल, तुम्ही फ्रेश व्हा, मी तुम्हाला जेवण वाढते. जावेदचे मन रडत होते. तो मनात विचार करत होता, जेव्हा मी कायमचं जाईल तेव्हा माझ्या पत्नीची काय अवस्था होईल. दुसऱ्या दिवशी तो त्याची पत्नी आणि मुलांना गिफ्ट देतो. त्याने व्यापार करून आणलेल्या पैशात त्याने भेटवस्तू खरेदी केल्या होत्या. जावेदची पत्नी म्हणाली, अहो, मला दागिन्यांची गरज नाही, माझे दागिने तुम्ही आहात, तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा, मला बाकी काही नको. हे ऐकून जावेदच्या डोळ्यात अश्रू आले. जावेदने कागदावर त्याचे राहिलेले आयुष्याचे दिवस लिहिले आणि त्याने तो कागद त्याच्या खिशात टाकला. तो दररोज पाहतो त्याच्या आयुष्यातील एक दिवस कमी होत आहे. शेवटी तो त्याच्या मुलीचं लग्न करतो. त्याची मुलगी सासरी निघून जाते. आता जावेदच्या मृत्यूची वेळ जवळ आली होती. त्याला त्याच्या कुटुंबापासून दूर जाण्याचं दुःख आतून खाऊ लागलं. त्याला त्याच्या पत्नीची आणि मुलांची काळजी वाटत होती. माझ्याशिवाय यांचं कसं होणार, ते कुठे जातील, त्यांचं कसं होईल. त्याच्या पत्नीला यातील काहीच माहिती नव्हतं. ती निवांत झोपलेली होती, पण जावेदला झोप येत नव्हती. जावेदने त्याच्या पत्नीला उठवले तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, तुमच्या चेहऱ्यावर एवढी कसली भीती दिसत आहे, तुमच्या चेहऱ्यावर एवढा घाम का आलेला आहे. जावेद म्हणाला, हा घाम मृत्यूच्या भीतीने आला आहे. तू जरा आरसा घेऊन ये, मला माझा चेहरा पाहायचा आहे, मृत्यूची भीती कशी असते. पत्नी म्हणाली, तुम्ही असं अपशकून का बोलत आहात. देवाचे आभार व्यक्त करा. देवाने आपल्याला सन्मानाने आयुष्य जगण्याची संधी दिली आहे. मेहनत करून आपण स्वाभिमानाने जगत आहोत. त्यानंतर जावेद रडत त्याच्या पत्नीला सर्व काही सांगू लागला. त्याच्यासोबत काय झालं होतं हे सर्व ऐकून पत्नी घाबरून जाते. जेव्हा पत्नी सर्व काही ऐकते तेव्हा ती म्हणते, तुम्ही मला पण सोबत घेऊन चला, तुमच्या जागी मी मृत्युमुखी पडते. अशा प्रकारे त्या जिनच्या काळजाला शांतता मिळेल. तेव्हा जावेद म्हणाला, नाही, जेव्हा मुलांची आई त्यांना सोडून जाते तेव्हा मुलं अनाथ होतात. माझ्या मृत्यूनंतर मुलांची तू काळजी घे. जावेद रडत म्हणाला, मी जमा केलेले पैसे संपले किंवा काही बिकट परिस्थिती निर्माण झाली, तुझ्याकडे काही पर्याय नसेल तर मी तुला परवानगी देतो, तू दुसरे लग्न करू शकतेस. तेव्हा पत्नी म्हणाली, हे ऐकण्यासाठी मी जिवंत आहे का, मला तुमच्या अगोदर मृत्यू यावा. पत्नी रडत म्हणाली, एका प्रामाणिक पत्नीचा एक पती असतो. देवाने बाईला आई पण दिले आहे. नेहमी ती तिच्या मुलांच्या आणि पतीच्या प्रेमात काचेप्रमाणे फुटून चित्र विचित्र होते. जावेद म्हणाला, हे माझी प्रामाणिक पत्नी, आता आपल्याकडे या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. जावेदची पत्नी रडत म्हणाली, तुम्ही गेल्यानंतर असे दिवस आले तर मी कष्ट करेल, लोकांच्या घरी काम करेल, भांडे कपडे करेल, पण दुसरे लग्न कधी करणार नाही. माझा आनंद तुम्ही आहेत, माझं सर्वस्व तुमच्या सोबत जोडले आहे. एवढं बोलून ती तिच्या पतीला मिठी मारत रडू लागली. आता ते दोघं शेवटचं एकमेकांना पाहून खूप रडत होते. राणी ही गोष्ट सांगत असते तेव्हा राजा म्हणाला, वा, काय स्त्री आहे, अशी पण स्त्री असते का, एवढी प्रामाणिक. राणी म्हणाली, या जगात काही स्त्री पुरुष असे पण आहेत जे पती पत्नीचं नातं काही गुन्हा करून खराब करतात. काही वाईट स्त्रिया गैरवर्तन करतात. यांच्यामुळे प्रामाणिक स्त्रियांवर लोक बोट उचलतात, त्यांना बदनाम करतात. हे ऐकून राजा विचारात पडतो. राणी पुढे गोष्ट सांगते, जावेद सकाळ होताच त्याच्या प्रवासाला निघाला.
जावेदची पत्नी आणि मुलं खूप रडतात. शेवटचं ते एकमेकांना डोळे भरून पाहत होते. शेवटचं पाहून जावेद त्याच्या प्रवासावर निघाला. प्रवास पूर्ण करून तो त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचला, जिथे त्याला स्वतःचा जीव द्यायचा होता. जावेद जीनला आवाज देतो, जीन, मी आलो आहे. माझे 50 दिवस पूर्ण झाले आहे. मी तुला वचन दिल्यानुसार इथं आलो आहे. ये, माझा जीव घेऊन तुझा बदला पूर्ण कर. जीन बाहेर येऊन म्हणाला, मूर्ख माणसा, तू स्वतःहून माझ्याकडे मृत्यूच्या जबड्यात आला आहेस. पण विकृत माणसा, मी तुला मारणार नाही. मी तुला माफ केलं आहे. मला त्या दिवशी तुझ्यावर विश्वास नव्हता, त्यामुळे त्या दिवसापासून मी तुझा पाठलाग केला. तुझ्याबद्दल मला जाणून घ्यायचं होतं. तू मला सांगितलेलं खरं आहे का? आता मला समजलं आहे. तू या पृथ्वीवरील एक प्रामाणिक आणि खरा व्यक्ती आहेस. तुझ्यासारखे लोक या जगात कमी आहेत. मी तुला मारून एक चांगला व्यक्ती या जगातून कमी करणार नाही. साहसी, धाडसी माणसा, मी तुला माफ केलं आहे. आता जा. तू, तुझी पत्नी आणि मुलं रडत आहेत, तुझी वाट पाहत आहे. जावेदने आनंदात जीनचे आभार व्यक्त केले आणि तो त्याच्या घरी परतला. राणी गोष्ट संपवत म्हणाली, आता मी तुम्हाला स्त्रीचे 2 रूप दाखवणारी लहान गोष्ट सांगते. राजा म्हणाला, हो नक्कीच. राजा या गोष्टी मन लावून ऐकत होता. राणी म्हणाली, एक राजा असतो. त्याच्या 4 पत्नी असतात. त्यातील एक पत्नी काळी असते. ती साधी, सरळ, संस्कारी असते. बाकीच्या 3 पत्नी खूप सुंदर असतात, पण त्या तिघी खूप चतुर असतात. राजा त्याच्या सावळ्या पत्नीवर खूप प्रेम करत असतो. त्याच्यासोबत उठतो बसतो. ही गोष्ट त्या 3 पत्नींना आवडत नसते. एके दिवशी त्या 3 पत्नी राजाला प्रश्न विचारतात, तुम्ही आमच्यावर एवढं प्रेम करत नाही जेवढं प्रेम तुम्ही तुमच्या सावळ्या पत्नीवर करतात. असं का करतात तुम्ही? राजा अतिशय हुशार आणि चतुर होता. तो म्हणाला, ही योग्य वेळ नाही. योग्य वेळी नक्कीच या प्रश्नाचं उत्तर देईल. एके दिवशी राजा आनंदी असतो. तो त्याच्या 4 पत्नीला बोलावून म्हणतो, आज मी खूप खुश आहे. तुमच्यासमोर मी दागिने आणि हिरे ठेवले आहे. जेवढे हवे तेवढे तुम्ही घेऊ शकता. एक पत्नी सोडून बाकी सर्व आपापल्या साडीच्या पदरात दागिने हिरे घेतात. त्या राजाला म्हणतात, जिच्यावर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करतात ती तर जागेवर भूत बनून उभी आहे. त्या असं बोलतात. जेव्हा ती सावळ्या रंगाची पत्नी येते, राजाचा हात धरून म्हणते, मला हे सर्व काही नको. मला तुम्ही हवे आहात. तुम्ही माझे तर हे सर्व माझंच आहे. माझा आनंद तुम्ही आहेत. माझा दागिना तुम्ही आहे. तुम्हीच माझं सर्व काही आहे. राजाला त्याच्या पत्नीकडून हीच अपेक्षा होती. राजा त्याच्या दुसऱ्या पत्नीला म्हणाला, तुम्ही तिघींनी मला त्या दिवशी प्रश्न विचारला होता, मी सर्वात जास्त प्रेम सावळ्या पत्नीवर का करतो? तुम्ही सर्वांनी आज माझ्या पत्नीचं माझ्यावर आलेलं प्रेम पाहिलं आहे. तुम्ही तिघींनी दागिने हिरे सर्व काही घेतलं, पण हिने मला निवडलं आहे. ती माझ्यावर खूप प्रेम करते. तिच्यासाठी जगातील कोणती वस्तू महत्त्वाची नाही. त्यामुळे मी तिच्यावर जास्त प्रेम करतो. आणि हो, तिचा रंग सावळा आहे, पण ती या जगातील सर्वात जास्त समजदार पत्नी आहे. राणी ही गोष्ट संपवते. राजा आता प्रेमाने राणीकडे पाहू लागला. राणी म्हणाली, सर्व स्त्रिया सारख्या नसतात. जसे तुम्ही या गोष्टीत ऐकले. राजाच्या मनात आता दया आली. त्याला समजले सर्व स्त्रिया सारख्या नसतात. त्यानंतर राजाने त्याच्या धोकेबाज पत्नीच्या फोटोकडे पाहिले. राणी त्या फोटोसमोर आली आणि म्हणाली, जोपर्यंत तुम्ही हा फोटो फेकून देणार नाही तोपर्यंत तुम्हाला इतर स्त्रिया धोकेबाज वाटत राहतील. तुम्हाला ती वागलेले आठवत राहील. त्यापुढे तुम्हाला माझा प्रामाणिकपणा कधीच दिसणार नाही. राजा त्याच्या धोकेबाज पत्नीचा फोटो काढून बाहेर फेकून देतो. राणीचा हात धरून म्हणतो, आज तू माझे डोळे उघडले आहेस. मला जास्त गुन्हा करण्यापासून रोखले आहेस. मी कित्येक स्त्रियांशी लग्न केलं. आज तू मला जाणीव करून दिली आहेस मी किती चुकीचा होतो. राणी म्हणाली, तुम्हाला मला पण इतर स्त्रियांप्रमाणे मारायचं असेल तर मारा, परंतु माझी एक अट आहे. तुम्ही मला स्वतः मारा. शिपाईच्या हाताने मला मारायचं नाही. मला हे मान्य नाही. मला तुमच्या व्यतिरिक्त कोणी हात लावावा. मी तुमच्या हाताने मेले तर मला शांतता मिळेल. राजा म्हणाला, नाही माझी राणी, मी तुला काही करणार नाही. मी तुला आजपासून फुलांप्रमाणे जपेन. तूच माझ्या आयुष्यात राहशील.
पण मला एक प्रॉमिस हवंय, तू मला अशाच गोष्टी सांगत राहशील. तेव्हा राणी म्हणाली, हो नक्कीच, मी तुम्हाला अशाच गोष्टी सांगेल. आता राजाचा वजीर आणि बाकी सर्व लोक राजाचा निर्णय ऐकून खूप खुश होते, कारण राजा आता कोणाला मारत नव्हता. वजीर तर जास्तच आनंदी होता. त्याच्या मुलीचे प्राण वाचले, सोबतच ती राजाची राणी पण झाली. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.